कार्यकर्ता ते शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सरपंच, दक्षता नियोजन समिती असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असताना ते म्हणतात ना, व्यक्तिमत्व एखादं उठावदार असतं म्हणजे त्यांच्या त्या गुणांमुळं असतं, त्यांच्या त्या आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत काही गोष्टींमुळं असतं. आणि ती जी तुमच्यामध्ये जी आग होती, ती जे कार्यकर्ता बनण्याची किंवा कार्यकर्ता कसा असावा, ही सगळ्या याच्यामधून आम्हाला दिसते. आज 53 वय असताना सुद्धा मला एक गोष्ट जाणवते की तुम्ही जसं मगाशी म्हटला की कार्यक्रमाला जात असताना दोन्ही हात मोडले, त्याच्यानंतर एक तुम्ही 8-9 महिने तरी कमीत कमी बसून होतात. आता पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत आपल्यासोबत, मला वाटतं पर्सनलमध्ये कधीच कुठली घटना घडलेली नाही. चळवळीच्या कार्यक्रमासाठी जात असताना किंवा एखाद्या, आता ही जी घटना घडलेली आहे की तुमचा पाय थोडासा फ्रॅक्चर आहे, तो सुद्धा अगदी बुद्धविहार स्वच्छ करताना फ्रॅक्चर झाला किंवा त्या बुद्धविहार व्यवस्थित आहे का कार्यक्रमासाठी हे बघायला गेल्यानंतर झालेलं आहे. तर ह्या गोष्टी बघायला नेता कधीच जात नाही हे मला जाणवतं. परंतु आजही विकासदादा म्हणून स्वतः तुम्ही त्या गोष्टी बघता, त्या गोष्टी तिथं स्वतः जातीन लक्ष घालून त्या गोष्टींमध्ये हे सगळं करता. तर ही एक प्रेरणादायक गोष्ट आहे पूर्ण आमच्यासाठी, जे आम्ही शिकत आहोत किंवा काम कसं असते, काय असते, तर हे आमच्यासाठी प्रेरणादायक आहे. तर यामधून मला फक्त आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे, उद्याचा जो कार्यकर्ता आहे, जसं तुम्ही मगाशी म्हटला की कार्यकर्ता सक्षम असल्याशिवाय त्याने येऊ नये, परंतु जे आता चळवळीत काम करतायत लोक, तुमच्याकडून मार्गदर्शन मी पण घेतोय, परंतु आमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत की एक्झॅक्टली आम्ही काय करावं? नाही, मुळात पहिली गोष्ट आहे की कार्यकर्ता कधी घडत असतो तर ज्या वेळेला त्याला वैचारिक जे खाद्य आहे ते वैचारिक खाद्य मिळणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आहे त्याला योग्य मार्गदर्शन जे आहे की बाबा चळवळीत याचा आहे तर कशासाठी याच्यासाठी आणि कधी चळवळीत आलं पाहिजे, हे मार्गदर्शन जे आहे ते महत्वाचं आहे. मी गेल्या 25-30 वर्षामध्ये जे अनुभवलेलं आहे ते अनुभव जे आहेत ते अनुभव परत येणाऱ्या भावी पिढीला सुद्धा त्यांनी त्याच्यातून काय घेतलं पाहिजे हे महत्वाचं आहे. जर आपल्याला चळवळीमध्ये जर टिकायचं असेल किंवा एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपली आर्थिक बाजू भक्कम असल्याशिवाय आपण काय करू शकत नाही. आणि त्याच्यासाठीच येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझं तेच सांगणं आहे की आधी आपली जी आर्थिक बाजू जी आहे त्या आर्थिक बाजू भक्कम करा. भक्कम केल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्न जे आहेत ते सुटू शकतात. जर आपली आर्थिक बाजू भक्कम नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. आर्थिक बाजू भक्कम नसेल तर आपलं कुटुंबही वाऱ्यावर राहतं, आपलं पूर्ण कुटुंबाची वाताहत होते, आपली मुलं शिक्षणापासून दूर राहतात, आपली प्रगती सुद्धा होत नाही. आणि मग ज्याप्रमाणे पॅन्थरमध्ये जे कार्यकर्त्याने स्वतःला वाहून घेतलं, समाजासाठी वाहून घेतलं, सगळ्या कुटुंबाच्या वाताहत केली, त्या कार्यकर्त्यांची आज काय परिस्थिती आहे, त्या कार्यकर्त्यांकडे तर बघून येणाऱ्या नवीन पिढीनं असं शिकलं पाहिजे की मी चळवळीमध्ये जोपर्यंत आर्थिक बाजून मी भक्कम होत नाही तोपर्यंत मी चळवळीत येणार नाही, आणि ज्यावेळी माझी आर्थिक बाजू भक्कम होईल त्यावेळी मी या चळवळीमध्ये येईल. एवढाच त्यांना माझा संदेश आहे. ठीक आहे दादा. आता हे सगळं करत असताना, आता आपण राजकारण, समाजकारण सगळ्या गोष्टी बोललो, हे सगळं करत असताना मला अजून एक गोष्ट जाणवते, ज्यावेळेस पण मी कधी ऑफिसला आपल्या येतो की सगळ्या जाती धर्माची लोक, तुमचे मित्रमंडळी असतील किंवा काही लोक तुमच्याकडं त्यांना अडचण आहे म्हणून येतात. हे सगळं सामाजिक काम करत असताना अगदी काही वेळेस एखाद्या माणसाच्या विरोधात तुम्हाला भूमिका घ्यावी लागली किंवा घेतली गेली पण असेल, पण तरी पण अगदी त्या लोकांबरोबर तुमचा संबंध आजही तसाच आहे. म्हणजे जो चांगल्या बाजूने आपण बघू शकतो की तो माणूस विरोध केला म्हणून दादांकडे येत नाही, तर तो आजही वाटतं की बाबा दादांपाशी बसल्यानंतर मला चांगल्या गोष्टी मिळू शकतात, तरी आजही माणसं तशी तुमच्यापाशी येतात. तर हे गुण कसे काय आहेत तुमच्याकडे? चळवळीमध्ये काम करत असताना एकच ठरवलेलं आहे, माणसानं अजात शत्रूसारखं असलं पाहिजे. विरोधकांना सुद्धा म्हणलं पाहिजे की बस कार्यकर्ता असावं तर असं असावं. तर हे जे गुण जे आहेत हे गुण आपण चळवळीमध्ये बघू, म्हणजे इतर कार्यकर्त्यांकडे बघतच आपण हे शिकलेलो आहे.
जसं मी ज्या वेळेला घडत असताना या चळवळीमध्ये सर्वप्रथम मला शाहीर दाहिंजे जे पॅन्थर होते हा. त्यांनी या चळवळीमध्ये मला त्यांनी आणलं. त्यानंतर दयानंद दाहिंजे असतील, भीमराव सावंत असतील, ह्यांनी सुद्धा मी कार्यकर्ता घडत असताना यांनी सुद्धा मला भरपूर साथ दिलेली आहे. त्याच्यामुळं हे जे काय आहे आपण आपल्यामध्ये जे चांगुलपणाचे जे गुण आहे ते गुण ह्या चळवळीच्या माध्यमातूनच आपल्याला मिळालेले आहे. त्याच्यामुळं विरोधात गेलेला कार्यकर्ता सुद्धा असेल किंवा आपल्याला सोडून गेलेला सुद्धा कार्यकर्ता असेल किंवा विरोधक जरी माझा असला तर तो पाठीमाग माझी कधीही निंदा नालस्ती करत नाही. तो मला चांगलंच म्हणतो. का तर आपलं काम बोलतं. कामच आपण असं केलेलं आहे की आपल्याकडं बोट करायची सुद्धा कोणाची हिंमत नाही की विकास दाहिंजेनं असं असं केलं म्हणून. त्याच्यामुळं विरोधक जरी असला तर तो माझं गुणगानच गातो, कारण काम त्या पद्धतीने आपण करतोय म्हणून. 100% दादा. आता या सगळ्या गोष्टींचा शेवट करत येत असताना मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की नालंदा बुद्धविहार ट्रस्ट जे आहे माळशिरसमध्ये त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. ह्या सगळ्या चळवळीमध्ये करत असताना धम्माकडे पण तुमचं तितकंच लक्ष आहे. तर त्या ट्रस्ट बद्दल तुम्ही काय सांगाल? साधारणतः चळवळीमध्ये काम करत असताना भारतीय बौद्ध महासभेचा सुद्धा आपल्याशी संबंध आला आणि त्या काळी साधारणतः एक 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी त्यावेळेला राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करताय तुम्ही चांगल्या पद्धतीनं, तर तुम्ही धम्माचं सुद्धा काम वाढवा म्हणून त्यावेळेला भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भोसले माळीनगरचे किंवा शिंदे असतील, चंदन शिवे गुरुजी असतील, तर यांनी सुद्धा आपल्याला त्यावेळेला विनंती केली की जर आपल्याला इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची असेल तर आपण धम्माचं काम केलं पाहिजे. म्हणून त्या निमित्तानं आपण त्याकडे वळलो आणि वळल्यानंतर अनेक कार्यक्रम धार्मिक जेवढे असतील माळशिरस तालुक्यामध्ये ते सर्व धार्मिक कार्यक्रमाला सुद्धा आपण हजेरी लावलेली आहे. लोकांना त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहे. साधारणतः धम्म चळवळीचं केंद्र म्हणून माळीनगरला म्हटलं जातं. तर माळीनगरला श्रामणेर शिबिर असेल किंवा तालुक्यात कुठेही श्रामणेर शिबिर असेल किंवा बौद्ध धम्माच्या परिषदा असतील तर त्या परिषदा सुद्धा आपण अटेंड केलेल्या आहेत किंवा लोकांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम असेल तर तेही काम आपण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. एक सर्वसाधारणतः आपण हे जे ट्रस्ट स्थापन केलं एक साधारणतः 2014 साली 2012 साली ह्याच प्रेरणेतून आपण ट्रस्ट स्थापन केलं आणि त्या स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण एक पुढचं पाऊल म्हणून महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पहिलं ट्रस्ट जे शासकीय दप्तरी जे कवर्ग म्हणून जे तीर्थक्षेत्र कवर्ग म्हणून जे असते ते प्रथम आपण त्याच्यातून शासकीय मान्यतेनं मिळवलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मोठा हॉल असेल किंवा इतर सुखसोयी ज्या आहेत त्या सगळ्या त्या ट्रस्टच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र क वर्गात असल्यामुळे जो शासकीय निधी जे आहे तो शासकीय निधी मिळवून या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून एक मोठा हॉल बांधलेला त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी शौचालय असेल, पाण्याची सोय म्हणून बोर असेल, ह्या सगळ्या सुखसोयी आपण त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. आणि आज हे जेवढे धार्मिक कार्यक्रम असतील किंवा जयंतीचे कार्यक्रम असतील, महामानवांच्या जयंतीचे कार्यक्रम असतील, ते सगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण या ट्रस्टच्या माध्यमातून करतोय. आज आपण या ट्रस्टच्या माध्यमातून जे विवाह आहेत, जे आंतरजातीय विवाह असतील किंवा बौद्ध पद्धतीचे विवाह असतील, ते सगळे विवाह आपण या ठिकाणी एक नॉमिनल पावती फाडून त्या ठिकाणी आपण राबवतोय. आज ही ट्रस्ट आपली धर्मादाय आयुक्ताकडे नोंद आहे आणि पूर्ण ट्रस्टचा हिशोब वगैरे जे त्याचं जे काय जे आहे ते सगळं या ठिकाणी व्यवस्थित अतिशय चांगल्या पद्धतीने आपण राबवतोय. अडचणीला ट्रस्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम शाहू जयंतीच्या निमित्तानं जे गोरगरीब विद्यार्थी आहेत अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आपण दरवर्षी करत असतो आणि ते गेल्या 2012 पासून ते आज तागायत
आपण शाहू जयंतीच्या निमित्तानं ट्रस्टच्या माध्यमातून आजही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण शालेय साहित्याचं वाटप करतोय आणि भविष्यात सुद्धा बौद्ध धर्माचं काम वाढवण्यासाठी सुद्धा आजही आता गेल्याच वर्षी किंवा दोन मला वाटतं गेल्या वर्षीच आपलं श्रामणेर शिबिर या ठिकाणी पाणी या ठिकाणी झालं होतं. त्या ठिकाणी ही आपण चांगल्या पद्धतीनं उपस्थिती दाखवली. तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्याला विनंती करून त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येण्यासाठी आपण लोकांना उद्योग केलं. तसेच माझा स्वतःचा मुलगा श्रामणेर शिबिरासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी बसवला होता किंवा तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना सांगून त्या ठिकाणी श्रामणेर शिबिरासाठी सुद्धा आपण त्या मुलांना तयार केलं होतं. म्हणजे असं हे धार्मिक काम सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवतोय आणि हे धार्मिक काम करत असताना मी ठरवलंय की बौद्ध धर्म सांगत असताना पुढच्याला सांगत असताना आपण आपल्यापासून सुरुवात करायचं. कारण बौद्ध धर्म आपण दुसऱ्याला सांगायला गेलं तर आपण आधी क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणून बौद्ध धर्मामध्ये काम करत असताना मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे. मी माझ्यापासून केल्यानंतर मी माझ्या कुटुंबापासून सुरुवात करणार आहे आणि कुटुंबाचं झाल्यानंतर मी शेजारच्याला सांगणार आहे. पूर्ण समाजाला लगेच सांगणार नाही, पण सुरुवात ही आपल्यापासून केलेली आहे. अशा पद्धतीनं धार्मिक कामात सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्रिय आहे. तर बुद्ध विहार असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, मला अजून एक या गोष्टीला अनुसरण एक गोष्ट सांगावीशी वाटते दादा, की प्रत्येक गावाला भेट देत असताना बुद्ध विहाराच्या ठिकाणी वाचनालय उभा करावं अशी एक योजना आपण सुचवली होती कार्यकर्त्यांना आणि त्याची सुरुवात झालेली आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल आम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पियेल तो डरकाळल्याशिवाय राहणार नाही. तर हेच तत्व आपण घेऊन महाराष्ट्र शासनानं जिथं जिथं बौद्ध वस्त्या असतील, मातंग वस्त्या असतील, होलार वस्त्या असतील त्या ठिकाणी समाज मंदिर देण्याचं काम केलेलं आहे. परंतु आपण बघतोय समाज मंदिरांची काय अवस्था आहे. तर आपण ठरवलं की गाव फिरत असताना समाज मंदिरांची अवस्था वाईट असलेली पाहिली आणि आपण ठरवलं की या समाज मंदिराचं रूपांतर आपण जर अभ्यासिकेमध्ये केलं, जिमचं व्यायाम मंडळाच्या माध्यमातून जिमचं ते त्या ठिकाणी मंडळ तयार केलं किंवा एखादं छोटंसं विहार आपण केलं तर ही योजना डोक्यात घुसली. आणि ही योजना मला डोक्यात घुसवण्यासाठी खुडूचे भोपळे सर जे आहेत त्यांनी मला ही योजना सुचवली होती एक साधारणतः 5 वर्षापूर्वी आणि त्याची सुरुवात आपण या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये केली. साधारणतः गिरवी, कारुंड, माळशिरस अशा गावांमध्ये ही योजना आपण सुरुवातीला राबवलेली आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, याचा रिझल्टही आपल्याला लगेच मिळाला की साधारणतः कोरोनाचा काळ होता 2020ला आणि अतिशय भयानक काळ होता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मी गिरवी गावात गेलो आणि गिरवी गावात गेल्यानंतर तिथील जे अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेला भेट दिली. तर भेट दिली असताना त्या ठिकाणी 3-4 विद्यार्थी तिथं अभ्यास करत होते. अभ्यास करत असताना तिथला एक विद्यार्थी त्यांनी मला जेविन केला आणि सांगितलं, दादा मी या ठिकाणी MPSCचा अभ्यास करतोय आणि मी अधिकारी होणार, या अभ्यासिकेमध्ये मी अभ्यास करतोय, मी ठामपणे सांगतोय म्हणला की मी अधिकारी होणार. म्हणजे तर त्या विद्यार्थ्यांनी इतका आत्मविश्वासानं सांगितलं होतं की जो विद्यार्थी एखाद्या अकॅडमीला जाऊन तो होऊ शकला असता, परंतु त्यांनी अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून त्या मुलानं MPSC पास होऊन तो पोलीस उपनिरीक्षकाची पोस्ट का त्यांनी काढली. म्हणजे हा रिझल्ट आपल्याला त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. म्हणजे आणि गेल्याच 2024ला 2025लाच आपल्या खुडूसमध्ये आपण वाचनालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं खासदारांच्या हस्ते. तर एक योजना आपण हे तर राबवलं खासगी तत्वावरती, परंतु महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने सुद्धा गाव तेथेच तालुक्यातल्या एका गावाच्या ठिकाणी आपण 5 लाखाचा निधी द्यायचा अशी योजना राबवली आणि त्या योजनेतून आपण खुडूस गाव निवडलं आणि त्या खुडूस गावासाठी सुद्धा आपण 5 लाखाचा निधी आणला आणि आज त्या ठिकाणी
भव्य दिव्य अशी अभ्यासिका आणि वाचनालय त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. वाचनालय तयार करत असताना 10वीची परीक्षा त्या ठिकाणी चालू होती. वाचनालय तयार होत होतं, तरीही आपण ते काम आणि वाचनालय, त्या वाचनालयामध्ये विद्यार्थी 10वीचे आणि 12वीचे येऊन बसत होते. आपण त्यांना कसलाच अडथळा केला नाही, काम चालू असताना सुद्धा. म्हणजे अशी भव्य दिव्य वाचनालय त्या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनानं सुद्धा लक्षात घेतलं की आता आपल्याला ज्या ठिकाणी आपण समाज मंदिर पूर्वी निर्माण केलेली आहेत, तर त्या ठिकाणी वाचनालय झाली पाहिजे ती. कारण आज आपण बघतोय परिवार मोठा झालेला आहे, तसं घर मोठं होत नसतं. घरात 2 रूम असतात, एक किचन रूम असतं आणि एक टीव्हीचं घर असतं. मुलांना अभ्यास करताच येऊ शकत नाही. म्हणून आपल्या डोक्यात आलं की आपण आता गावगावची समाज मंदिरांचं रूपांतर आपण वाचनालयात केलं पाहिजे, व्यायाम शाळेमध्ये केलं पाहिजे, विहारामध्ये केलं पाहिजे. ही योजना अतिशय सक्सेसफुल झालेली आहे. आपल्या तालुक्यामध्ये 4 ते 5 गावामध्ये आता सध्या ते राबलेले आहे. भविष्य काळामध्ये प्रत्येक गावामध्ये ही योजना आपल्याला न्यायची आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून 15व्या वित्त आयोगातून जो 2 लाखाचा निधी येतो, त्या 2 लाखाच्या निधीमध्ये सुद्धा आपल्याला त्या समाज मंदिराचं रूपांतर वाचनालयामध्ये करता येईल. आणि माझं प्रत्येक गावच्या कार्यकर्त्याला हेच सांगणं आहे की त्या समाज मंदिराचं रूपांतर वाचनालयात, व्यायामशाळेत आणि विहारात करण्यासाठी आपण इथून पुढच्या प्रयत्न आपण करावेत, एवढीच त्यांना माझी विनंती आहे. तर आपण बघितलं की एक शिकलेला माणूस, अगदी शिक्षक त्या पदावरती ते रुजू होऊ शकले असते. फक्त 2 लाख रुपयाचा विषय होता, 2 लाख रुपये पण भरले गेले असते. परंतु ह्यामधून मला सांगायचा उद्देश हाच आहे, शिक्षक पेशा असलेले विकासदादा एवढ्या मोठ्या योजना त्यांच्या डोक्यामध्ये येऊ शकतात आणि त्या योजना राबवल्या जात आहेत. वयाच्या 53व्या वर्षी सुद्धा अगदी त्यांना 1 मिनिट सुद्धा, मला वाटतं दादा आता 1-1.5 महिना झाले बसून असतील, पण 1 मिनिट असं नाही की त्यांचं काहीतरी मोकळं वातावरण आहे. काहीतरी नवीन योजना, नवीन विषय हाताशी घेऊन त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं असेल किंवा त्या योजना राबवल्या आहेत त्या ठिकाणी लक्ष घालणं असेल, हे सातत्यानं होत आहे. आणि हे कार्य आपल्याकडून अविरतपणे होत राहो आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना वारंवार मिळत राहो, हीच अपेक्षा व्यक्त करून धन्यवाद. जय हिंद. जय